आता माझा प्रश्न असा आहे की जर 5,300 रुपये MSP होती, त्या भावात खरेदी केली असती तर शेतकऱ्यांची एवढी लूट झाली नसती. पण पुढच्या वर्षी जी MSP जाहीर केली आहे यावर्षी 8,600 रुपये कापसाची, 5,800 रुपये सोयाबीनची, ती पुढच्या वर्षी मिळेल का? आणि अमेरिकेच्या शेतकऱ्यांचे भाव हे सबसिडीवर आहेत, त्यांना प्रचंड सबसिडी आहे, त्यांच्याशी आम्ही स्पर्धा करू शकत नाही. शेतीमालाच्या MSPचं संरक्षण याची गरज आहे. जसं वेतन आयोगाची वेतनं ही सरकारी कर्मचाऱ्यांना हवी असतात. मला एक तर असं वाटतं की विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या उदासीनतेकरता आम्ही नेते जबाबदार आहोत. आमचा मुख्यमंत्री जो विदर्भाचा आहे तो असं म्हणत नाही की कापूस निर्यातीला सबसिडी देऊन आम्ही निर्यात करू. सोयाबीन आणि कापूसची दरवाढ ही मार्केटमध्ये आपल्याला झालेली पाहायला मिळते आहे, परंतु याचा नेमका फायदा शेतकऱ्यांना होतोय का? आणि या संदर्भात आज आपण बातचीत करणार आहोत शेतकरी संघटनेचे विजय जावंधिया यांच्यासोबत. सर, काय सांगाल? लोकमतमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे. जी भाववाढ झाली आहे त्याचा किती फायदा हा शेतकऱ्यांना होतो आहे? नमस्कार. नाही, शेतकऱ्यांना याचा काहीच फायदा होत नाही आहे. कारण काय झालेलं, आता शेतकऱ्यांचा सगळा माल बाजारात आलेला आहे. त्यांना आता खरीपाची जूनमध्ये पेरणी करायची आहे, त्याच्यामुळे पैशाची सोय करायची आहे. ते सगळे कर्जबाजारी आहेत. सरकार कर्जमाफी म्हणतं पण अजून केलेली नाही आहे. ते कर्ज माफ झाल्याशिवाय त्यांना बँकेतून नवीन कर्ज मिळणार नाही. त्यांनी सगळं आपला माल विकून टाकलेला आहे. याचा फायदा त्यांना नाही आहे. कारण जेव्हा शेतमाल निघाला तेव्हा जी MSP होती कापसाची 8,100 रुपये ती मिळाली नाही. 7,200 7,500मध्ये शेतकऱ्यांनी कापूस विकला. सोयाबीन तर 4,000 रुपयाला विकावं लागलं. मी सुद्धा माझं सोयाबीन 4,000 रुपयाला विकलेलं आहे. आता जी तेजी आलेली आहे याचं मुख्य कारण असं आहे की जे अमेरिका, इराण आणि इस्रायलचं युद्ध झालेलं आहे त्याच्यामुळे गल्फमध्ये जो प्रश्न निर्माण झालेला आहे तिथून तेल येत नाही आहे. तेलाचे भाव वाढलेले आहेत. $60-70 क्रूड ऑइल आता $110-115वर गेलेलं आहे. सगळीकडे अनिश्चितता आहे. त्याच्यासोबत आपलं रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे. जगाच्या बाजारात क्रूड ऑइलचे भाव वाढल्यामुळे मॅनमेड फायबर महाग झालेलं आहे. मॅनमेड फायबर महाग झाल्यामुळे सुती धागा महाग झालेला आहे. सुती धाग्याची मागणी वाढते. चीन आपल्या इथनं सूत आयात करतो आहे आणि याच्यामुळे कापसाचे भाव वाढलेले आहेत. दुसरं, अमेरिकेतसुद्धा हंगाम सुरू झाला तेव्हा 70-72 सेंट 1 पाऊंड रुईचा भाव जो होता तो आज तिथे 95-97 सेंट 1 पाऊंड रुईचा भाव झालेला आहे. रुपयामध्ये जर हे कन्व्हर्ट केलं तर 45,000-50,000 रुपये खंडी जो रुईचा भाव होता तो आज अमेरिकेमध्ये 60,000-65,000 रुपये खंडी इतका वाढलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे आता 9,500 रुपयाच्या जवळपास कापसाचे भाव गेलेले आहेत. सोयाबीनचंही कारण असं आहे की तिकडनं सोयाबीन येऊ शकत नाही अमेरिकेचं त्या भागातलं. आपल्याकडे सोयाबीनचं उत्पादन कमी आहे. आपली जी DOC आहे ती नॉन GM आहे, त्याच्यामुळे तिची जगात मागणी आहे. म्हणून आपल्याकडे DOCचेही भाव वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे सोयाबीनचे भाव 6,500 रुपयापर्यंत. पण तुम्ही जसं म्हणत होता की चांगलं सोयाबीन 7,500 रुपयाला खपतं, बरोबर आहे. ते बियाण्याकरता जे वापरलं जातं ते खपतं आहे. पण 6,000-6,500च्या वरती तर भाव गेले आहेत ना. आता माझा प्रश्न असा आहे की जर 5,300 रुपये MSP होती, त्या भावात खरेदी केली असती तर शेतकऱ्यांची एवढी लूट झाली नसती. 8,100 रुपयाला कापूस खरेदी केला असता तर एवढी लूट झाली नसती. पण आम्ही काय शेतकऱ्यांना सगळं हवेवर सोडतो आहे. आता हे भाव वाढलेत, शेतकऱ्यांनी काय पेरावं तर पुन्हा शेतकरी सोयाबीन आणि कापूस पेरणार. पण पुढच्या वर्षी जी MSP जाहीर केली आहे यावर्षी 8,600 रुपये कापसाची, 5,800 रुपये सोयाबीनची, ती पुढच्या वर्षी मिळेल का? याची काही गॅरंटी नाही. कारण की उद्या जर पुन्हा भाव पडले जगाच्या बाजारात तर आमचेही भाव पडतील. आणि अमेरिकेच्या शेतकऱ्यांचे भाव हे सबसिडीवर आहेत, त्यांना प्रचंड सबसिडी आहे, त्यांच्याशी आम्ही स्पर्धा करू शकत नाही. अमेरिकेच्या कापूस उत्पादकांना $4.6 बिलियन म्हणजे आजच्या रुपयाच्या अवमूल्यनामुळे जवळपास 40,000 कोटी रुपयाची सबसिडी आहे. आमचं सरकार कधी या सबसिडीच्याबद्दल बोलत नाही. मला असं वाटतं आहे की भारताच्या शेतकऱ्यांना जर भाव द्यायचा नसेल, कारण की गिरणी मालकांना कापूस स्वस्त पाहिजे असतो. चेन्नईच्या मुख्यमंत्र्यांनी ती मागणी केलेली आहे. मी चेन्नईच्या मुख्यमंत्र्यांना विजयजींना पत्र पाठवलेलं आहे की तुमची मागणी ही कापूस उत्पादक विरोधक आहे आणि जेव्हा कापसाचे भाव वाढतात तेव्हा कापडाचे भाव वाढतात. कापसाचे भाव पडले तर कापडाचे भाव कमी होत नाही आमच्या देशामध्ये. मग नफा कुठे जातो? हे कॅपिटल अक्युम्युलेशन आहे जे गोऱ्या इंग्रजांनी आम्हाला दिलं आहे. पण मला असं वाटतं की या सगळ्या पार्श्वभूमीवर
भारतातल्या सगळ्या शेतकऱ्यांना शेतीमालाच्या MSPचं संरक्षण याची गरज आहे. जसं वेतन आयोगाची वेतनं ही सरकारी कर्मचाऱ्यांना हवी असतात, आता 7वं वेतन आयोग बंगालमध्ये लागू करण्याचं BJPच्या सरकारने घोषणा केली आहे. मग आमच्याकरता कृषी मूल्य आयोग आणि स्वामीनाथन आयोग का लागू होत नाही? मला सांगा, ज्यावेळेस आपण बघतो की कांद्याला भाव नसते किंवा पंजाबचा शेतकरी जर आपण बघितला, कुठल्या पिकाला भाव नाही मिळाला तर रस्त्यावर उतरतात, परंतु आपला शेतकरी जो आहे, आपल्या इकडला शेतकरी आहे, हा उदासीन का दिसतो किंवा का रस्त्यावर उतरून आपली मागणी पूर्ण करून घेत नाही? या मागचं नेमकं कारण काय असू शकतं? मला एक तर असं वाटतं की विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या उदासीनतेकरता आम्ही नेते जबाबदार आहोत. आम्ही नेत्यांनीच या शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. विदर्भात मराठवाड्यात कापूस एकाधिकार योजना होती, त्यात आम्ही दिल्ली सरकारच्या MSPपेक्षा 500 रुपये क्विंटल अधिक भाव घेण्याची व्यवस्था करून टाकली होती. पण आमच्यापैकीच काही नेत्यांनी फ्री मार्केट म्हणून त्या चांगल्या योजनेचं वाटोळं करून टाकलं आणि आता एकाधिकार योजनेमुळे भाव मिळत नाही असे म्हणणारे सगळे बिळात चालले गेलेले आहेत. कोणी काही बोलत नाही आहे आणि शेतकऱ्यांचा आता कोणावर विश्वास राहिलेला नाही आहे. या 25-30 वर्षामध्ये संपूर्ण राजकारण बदललेलं आहे. आता राम मंदिर आलेलं आहे, आता मध्यंतरी आपलं मंडळ आयोग आलं होतं आणि कांदा उत्पादक शेतकरी हा नाशिक जिल्ह्यातल्या 2.5-3 तालुक्यात कॉन्सन्ट्रेटेड आहे. तो सदन आहे, त्याच्याजवळ द्राक्ष आहे, त्याच्याजवळ ऊस आहे, बागायती आहे, मुंबई पुणे जवळ असल्यामुळे त्याच्यामुळे तो आवाज करू शकतो. आमच्या इथल्या शेतकऱ्याजवळ काहीच नाही आहे हो. तो बिचारा पूर्ण कर्जात डुबलेला आहे. 5-7 एकराचा कोरव शेतकरी आपलं कुटुंब नाही पोसू शकत, तो आंदोलन कसं काय करणार आहे? आणि आमचे नेते जे आहेत ते आमच्यासोबत नाही आहेत. आता मला तुम्ही सांगा, साखर निर्यात बंद केली याच्यावर पश्चिम महाराष्ट्रातनं आवाज सुरू झाला. आज परिस्थिती अशी आहे की जगात साखरेला भाव नाही आहे, निर्यात होऊ शकत नाही सबसिडीशिवाय. पण त्यांनी मागणी सुरू ठेवली की नाही ठेवली? आमची कापूस निर्यात बंद झाली. आमचा मुख्यमंत्री जो विदर्भाचा आहे तो असं म्हणत नाही की कापूस निर्यातीला सबसिडी देऊन आम्ही निर्यात करू. हा विरोधाभास सुद्धा आम्हाला समजून घ्यावा लागेल. नक्कीच. तर नेहमी आपण बघतो की शेतकऱ्यांच्या मागण्या किंवा शेतकऱ्यांच्या समस्यांना घेऊन आपण पंतप्रधान असतील, राज्याचे मुख्यमंत्री असेल, यांना पत्र लिहिता. आताही या परिस्थितीला घेऊन काही पत्र व्यवहार तुम्ही करणार आहात का किंवा त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहात काही? बिलकुल मी करतो आहे, मी केलेला आहे. जेव्हा आमच्या मुख्यमंत्र्यांनी साखरेची MSP मिनिमम सेलिंग प्राईस वाढवण्याची मागणी केली, तेव्हा मी त्यांना पत्र लिहिलं की तुम्ही साखरेची मिनिमम सेलिंग प्राईस कारखान्याकरता वाढवून मागता आणि 45 रुपये किलो साखर महाग नाही असं जर तुम्हाला वाटतं तर मग तुम्ही सोयाबीन करता, कापसा करता अशीच मागणी केंद्राकडे का करत नाही? तुरी करता, हरभऱ्या करता, की प्रत्येक दाना दाना हा शेतकऱ्याचा MSPच्या भावाने विकत घेतला जाईल. लिहितो आहे, पण असं आहे ना, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. धन्यवाद. क्षितिजा देशमुख, लोकमत, नागपूर.